या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत त्या स्पर्धेचा तिसरा जज हा जगन्नाथ आहे हे कळाल्यावर भैरवीचा चेहराच उतरतो. तर तो ऑर्गनायझर तिला म्हणत असतो की मॅडम काळजी करू नका, मी स्पर्धेच्या मध्ये यांच्यासोबत सुद्धा पैशांबद्दल बोलून घेतो. आणि ते ऐकून भैरवी म्हणते की त्याचा काही उपयोग नाही आहे, मी यांना आधीपासून ओळखते. आणि मग ती रागातच जगन्नाथकडे बघू लागते. तर जगन्नाथ तिच्याकडे बघून हसत असतो. आणि मग त्यानंतर त्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात होते. स्पर्धक स्टेजवर येऊन गाणी गात असतात. जज त्यांच्या गाण्याचं, त्यांच्या कलेचं कौतुक करत असतात, त्यांना मार्क्स देत असतात. आणि या सगळ्यामध्ये भैरवी मात्र खूपच चिडलेली असते. ती फक्त जगन्नाथकडे बघत असते. जगन्नाथ मात्र तिची अवस्था पाहून हसत असतो. दुसरीकडे तारा एका खोलीत बसलेली असते. आणि मग त्यानंतर सोहम आणि बबलू त्या ठिकाणी येतात. सोहमला बघून तारा तर खूपच खुश होते. तर सोहम बबलूला म्हणत असतो की मी ताराकडे लक्ष देतो, तू दाराकडे लक्ष दे. आणि ते ऐकून बबलू हो म्हणतो आणि दरवाजाजवळच उभा राहतो. तर सोहम तारासोबत बोलण्यासाठी जातो. त्याने तारासाठी कॅडबरी आणि गुलाबाचं फूल आणलेलं असतं. आणि ते पाहून तारा खूपच खुश होते. तर सोहम तिला तिच्या स्पर्धेसाठी विश करतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण फक्त एकमेकांकडेच बघत उभे राहतात. तितक्यात बबलूला भैरवी त्या ठिकाणी येताना दिसते. त्यामुळे तो या दोघांना सावध करतो, पण त्यांचं काही लक्ष नसतं. त्यामुळे बबलू जोरात सोहमच्या पाठीत मारतो. त्यामुळे सोहम भानावर येतो. आणि मग बबलू त्याला सांगतो की भैरवी माई इकडे येत आहेत. त्यामुळे मग सोहम आणि बबलू पटकन खिडकीमधून बाहेर पडतात. त्यानंतर भैरवी त्या ठिकाणी येते. ताराला एकदम नॉर्मल बघून तिला तर खूपच चिड येते. ती म्हणत असते की तारा, बाहेर काय चालले तुला माहिती नाही का? या परिस्थितीमध्ये तू अशी नॉर्मल कशी काय वागू शकते? तर तारा म्हणत असते की नेमकं काय झालं आहे मला खरंच माहिती नाही आहे. आणि ते ऐकून भैरवी तिला सांगते की या स्पर्धेचा तिसरा जज तो जगन्नाथ आहे. आणि हे ऐकून ताराला देखील मोठा धक्का बसतो. तर भैरवी म्हणत असते की तारा, आता आपला खेळ संपला आहे, आता काही होऊ शकत नाही. तो जगन्नाथ सगळ्यांसमोर आपलं पितळ उघडं पाडणार. आता आपण ही स्पर्धा नाही जिंकू शकत. आणि त्यावेळी तारा म्हणते की मग आता आपण काय करायचं? आणि तितक्यात भैरवीचं लक्ष तिथे असणाऱ्या त्या गुलाबाच्या फुलाकडे जातं. ती ताराला विचारते की हे सगळं काय आहे? तर तारा तिला खोटं सांगते की इथे मला माझे काही फॅन्स भेटायला आले होते, त्यांनीच हे दिलं आहे. तर भैरवी रागातच तिला म्हणते की मी तुला आधीच सांगितलं होतं की इथे कोणासोबतही बोलायचं नाही, मग तरीही तू माझं का ऐकलं नाही? आणि असे नेमके कोणते फॅन्स होते ग ज्यांनी तुला लाल रंगाचं गुलाब दिलंय? आणि ते ऐकून तारा काही न बोलता खाली मान घालते. तर भैरवी चिडून म्हणते की तारा, मी तुला या आधीसुद्धा सांगितलं आहे की ही स्पर्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन या स्पर्धेवर पाहिजे, मात्र तुझं लक्ष विचलित होतंय आणि हे मला यापुढे चालणार नाही, लक्षात ठेव. तू प्लीज स्वतःकडे लक्ष दे. आणि त्यावर तारा घाबरूनच हो म्हणते. आणि मग भैरवी तिला सांगते की आता लवकरच तुझा नंबर येईल, आपण बाहेर जाऊन थांबायला हवं. आणि मग त्या दोघीजणी बाहेर येतात. तर इकडे स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू असते. स्पर्धक स्टेजवर येऊन गाणी गात असतात. आणि मग जेव्हा तारा त्या ठिकाणी येते तेव्हा जगन्नाथ रागातच तिच्याकडे पाहतो. त्यामुळे ती घाबरते आणि खाली मान घालते. तर दुसरीकडे सावली त्या सिक्रेट रूममध्ये तिची तयारी करत असते. तितक्यात सोहम आणि बबलू त्या रूमच्या बाहेरच येतात. बबलू म्हणत असतो की सोहम, एक दिवस ना मी तुझ्यामुळे नक्की मार खाणार आहे. तर सोहम म्हणतो की अरे पण मार खाल्ला तर नाही ना? आणि मग ते दोघेजण कुठेतरी आराम करायचं ठरवतात. आणि नेमका त्यांचा आवाज सावली ऐकते. या खोलीच्या बाहेर सोहम भाऊजी आणि बबलू भाऊजी आहेत हे लक्षात आल्यावर ती तर खूपच घाबरते. आता काय करायचं असा तिला प्रश्न पडतो. आणि तितक्यात सोहम आणि बबलू त्याच खोलीत जायचं ठरवतात. ते जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात करतात. त्यामुळे सावलीला तर काय करावं सुचत नाही. हे दोघेजण काही तेथून जायला तयार नसतात. ते हाका मारत असतात, दरवाजा वाजवत असतात. आणि त्यामुळे सावली नाईलाजाने दरवाजा उघडायचं ठरवते. पण त्याआधी ती तो माईक एका कोपऱ्यामध्ये उभा करते, त्याच्यावरती कापड टाकते आणि मग त्यानंतर दरवाजा उघडते. तर हे दोघेजण आतमध्ये येतात आणि तिला विचारतात की सावली वहिनी, तू इथे काय करते? तर सावली म्हणत असते की मी इथेच थांबते, तारा मॅडमला जर काही हवं असेल तर मग मी त्यांना ते नेऊन देते. आणि त्यावेळी सोहम आणि बबलू म्हणतात की मग जर आता तुझं काम झालं असेल तर आपण समोर जाऊन बसूयात का? पण सावली म्हणते की नाही, तुम्ही दोघे जा, मी इथेच थांबते. आणि त्याचवेळी तिचं लक्ष त्या माईककडे जातं. तिने त्यावर जे कापड टाकलेलं असतं ते हळूहळू खाली सरकत असतं. आणि जर या दोघांनी हा माईक आता बघितला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल हे तिच्या लक्षात येतं. आणि तितक्यात बाहेर अनाऊन्समेंट
अनाउन्समेंट होते की पुढचा स्पर्धक आहे तारा वझे आणि ते ऐकून सोहम आणि बबलू त्या रूममध्ये असणाऱ्या टीव्हीकडे पाहू लागतात. बबलू म्हणत असतो की आपण ताराला इथेच बघूयात आणि ते ऐकून सावली खूप घाबरते. ती म्हणू लागते की जर हे दोघेजण बाहेर गेले नाही तर मग मी गाणं कसं गाणार. आणि मग त्यानंतर सोहम म्हणतो की बबलू आपण इथे नको थांबायला, आपण बाहेर जाऊ. आणि मग त्यानंतर ते दोघेजण पटकन त्या खोलीतून बाहेर पडतात आणि ते गेल्यावर सावली लगेच खोलीचा दरवाजा बंद करते. तो माईक समोर घेऊन येते आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन गायला तयार होते. दुसरीकडे ताराचं नाव घेतल्यानंतर तारा घाबरून भैरवीकडे बघते. भैरवी तिला इशारा करते की काळजी करू नको आणि मग तारा स्टेजवर जाते. तितक्यात सोहम आणि बबलू देखील त्या ठिकाणी येतात. सोहमला पाहून तारा खुश होते. पण मग त्याच वेळी बबलूचं लक्ष जगन्नाथजींकडे जातं आणि तो खूप घाबरतो. तर जगन्नाथजीसुद्धा त्याच्याकडेच पाहत असतात आणि मग बबलू त्यांना नमस्कार करतो आणि सोहमला देखील इशारा करतो. सोहम देखील जगन्नाथजींना बघून थोडा घाबरलेलाच असतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण ताराच्या नावाने मोठमोठ्याने ओरडू लागतात, तिला बेस्ट लक विश करतात आणि त्यामुळे तारासुद्धा खुश होते. आणि मग ती ठरल्याप्रमाणे माईकवर 2 वेळा टॅप करते आणि तोच सावलीसाठी इशारा असतो. आणि ताराचा इशारा मिळाल्यानंतर मग सावली गाणं गायला सुरुवात करते. सावली खूप छान गाणं गात असते, तर ती तारा एकदम गायनाची हुबेहूब नक्कल करत असते. त्यामुळे सगळ्यांनाच असं वाटतं की ताराच गाणं गाते. सगळेजण मंत्रमुग्ध होत तिचं गाणं ऐकत असतात. जगन्नाथजी मात्र रागातच तिच्याकडे आणि त्या भैरवीकडे पाहत असतात. आणि मग त्यानंतर गाणं पूर्ण होतं. काही प्रॉब्लेम झाला नाही हे कळाल्यानंतर भैरवीच्याही जीवात जीव येतो. तर इकडे सावलीसुद्धा विठ्ठलाचा आशीर्वाद घेते. आणि मग त्यानंतर ते सगळे जज ताराचं खूप कौतुक करू लागतात. ते म्हणत असतात की वझे घराण्याबद्दल आम्ही ऐकून होतो, आज तुम्हाला प्रत्यक्षात बघितलं. खरंच तुमचा आवाज अगदी स्वर्गीय सुख देणारा आहे. आणि त्याचवेळी जगन्नाथजी म्हणतात की हो, अगदी खरं बोललात तुम्ही. आणि त्यावेळी मग जगन्नाथजींचा आवाज आतमध्ये असणारी सावलीसुद्धा ऐकते आणि तिला प्रश्न पडतो की जगन्नाथजी ते काय करतायत. आणि मग थोड्याच वेळात तिच्या लक्षात येतं की ते या स्पर्धेचे जज आहेत, त्यामुळे ती घाबरते. तर इकडे जगन्नाथजी मुद्दाम ताराला म्हणत असतात की तारा मॅडम, तुमचा आवाज इतका छान आहे तर मग त्याला या माईकची काय गरज. तुम्ही हा माईक बंद करा आणि आम्हाला तुमचा नैसर्गिक आवाज ऐकवा. आणि हे ऐकून तारा आणि तिची आई भैरवी खूपच घाबरतात. तर इतर सगळेजणसुद्धा जगन्नाथजींची साथ देतात आणि मोठमोठ्याने तारा तारा असं ओरडू लागतात. आणि त्यामुळे इकडे सावली खूप घाबरते. ती म्हणत असते की काहीतरी करून जगन्नाथजींना थांबवायलाच हवं आणि ती पटकन बाहेर येते. तर भैरवी तिला इशारा करून हे सगळं थांबव असं म्हणते. तर इकडे जगन्नाथजींनी सांगितल्यामुळे तारासमोर जो माईक असतो तो बाजूला घेतात आणि मग ताराला तिच्या नैसर्गिक आवाजामध्ये माईकशिवाय गायला सांगतात. त्यामुळे तारा तर खूपच घाबरते. पण तितक्यात सावली जगन्नाथजींच्या पुढे हात जोडते आणि सावलीसाठी मग जगन्नाथजी म्हणतात की ठीक आहे तारा, मी तुमची फक्त थट्टा करत होतो. तुम्ही माईकशिवाय गायची काही गरज नाही आहे. तुमचा आवाज खरंच स्वर्गीय सुख देणारा आहे, त्यावर शंका घेणारा मी कोण. आणि ते ऐकून ताराच्या आणि भैरवीच्या तर जीवातच जीव येतो. तर जगन्नाथजी हसतच मनाशी म्हणत असतात की भैरवी वझे, तुला काय वाटलं तुझं हे पितळ मी इतक्या सहजासहजी उघडं पाडेल का. जितका त्रास तू मला दिला आहे ना, तितका त्रास तुलासुद्धा व्हायलाच हवा. आता आपण थोडा खेळ खेळूयात. आणि मग त्यानंतर ती स्पर्धा संपन्न होते. स्पर्धेतून पुढच्या फेरीमध्ये नेमके कोण गेले आहेत हे सांगण्याची वेळ येते. सगळे जज तेथे असणाऱ्या स्टेजवर जातात. त्या फेरीमधून 3 स्पर्धक पुढच्या फेरीमध्ये गेलेले असतात. पण मग त्यांची नावं जाहीर करण्याआधी जगन्नाथजी म्हणतात की या फेरीमधून पुढच्या फेरीमध्ये तेच जातील ज्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. आणि ते ऐकून भैरवी आणि तारा एकमेकींकडे बघू लागतात. आणि मग जगन्नाथजी त्या स्पर्धकांचं नाव जाहीर करायला सुरुवात करतात. 2 स्पर्धकांचं नाव जाहीर झालेलं असतं पण ताराचं नाव नाही. आणि त्यामुळे तारा भैरवीला म्हणते की आई चल इथून. आणि त्या दोघीजणी तेथून जाण्यासाठी निघणार. इतक्यात जगन्नाथजी ताराचं नाव जाहीर करतात. त्यामुळे त्या दोघींनाही आश्चर्याचा धक्काच बसतो. तर सावली, सोहम, बबलू खुश होतात. सावली विठ्ठलाचे आभार मानते. तर जगन्नाथजी हसतच त्या दोघींकडे पाहत असतात आणि मग तारा देखील स्टेजवर जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब